हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी माझा ब्लॉग गॅलरीपासून चालू केला आणि सकाळचे आत्ता वाजलेत 8 आणि सकाळी सकाळी आता मी पंकजचा नाश्ता वगैरे करून दिला, ते खाली गेलेत आणि मी पहिले गॅलरीपासून आवरायला सुरुवात केली. खूप सारी धूळ झाली होती, खूप सारे जाळ्या झाले होते, ते सगळं क्लीन केलं आहे आणि धुवून काढलं आहे सगळी माती. कारण की 2 दिवस जरा वारं येत होतं आणि खूप सारी माती जमा झाली होती आणि सगळे झाडांना पण थोडंसं बघायचं होतं, खत टाकायचं होतं, जरा थोडंसं माती उकरून वगैरे त्यांना व्यवस्थित करावं लागतं थोड्या 15-20 दिवसांनी. तर ते सगळं केलं आहे मी. कॉटची जागा थोडी बदलली आणि कुंड्या पण अगदी उन्हात होत्या, तर त्या काढून मी आता सावलीत लावल्यात इकडच्या साईडला. ते सगळे अरेंजमेंट चेंज करून पूर्ण धुवून घेतलं आहे. पहिले आंघोळ करायच्या आधी मी सगळी साफसफाई करून घेणार आहे. अजून मला बेडरूममध्ये पण सगळं साफसफाई करायची आहे. गुढीपाडव्याच्या आधी जेवढं पॉसिबल होईल मला तेवढं मी करणार आहे. तर चला आता पटकन साफसफाई करून घेते, मग मी आंघोळ करणार आणि मग तिथून पुढे माझी रोजची जी कामं आहेत ती चालू करणार. आणि आज नेमकं मी व्हाईट थोडा फेंट कलरचा ड्रेस घातला आहे. जाऊ देत, पण जुनाच आहे, कारण की इकडे खूपच धूळ होती आणि ते सगळे कपडे आता खराब झालेत. आणि काही नाही, एरियलमध्ये भिजत घातले तर निघून जातं, कारण की व्हाईट कपड्यांसाठी मी नेहमी एरियलच वापरते. तर इकडेच गुढी उभारणार आहे, त्यामुळे हे सगळं परत साफ करायलाच लागणार आहे मला. पण खूपच घाण झाली, म्हणजे पहिलं जर तुम्हाला चित्र दाखवलं असतं तर तुम्हालाच विशेष वाटलं असतं, इतकी धूळ आली होती. थोडंसं मी आधी साफ करून मग शूट केलं आहे. आता या कुंड्या वगैरे सगळं खत वगैरे टाकून झालं आहे, पाणी पण घालायचं झालं आहे आणि उन्हाळ्यानं लगेच गॅलरी पण वाळून जाते आणि छान वाटते आता फ्रेश मस्त गॅलरीत. सो आता आली आहे मी बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये पण खूप सारा पसारा झाला, तसं खूप सारे न लागणाऱ्या वस्तू होत्या. सगळं डिक्लटरिंग केलं मी आणि आता सगळं साफ करणार आहे. वरून जी जाळी वगैरे असेल तर साफ करणार. जास्त नाही आहे, गॅलरीत खूप होती पण आतमध्ये एवढं नाही आहे, पण तरी पण एकदा झाडू फिरवून घेणार, म्हणजे एकदा साफ झाल्यासारखं वाटतं ते. आणि महिन्यातून एकदा मी असं रुटीन असतंच माझं क्लिनिंगचं. आता पाडवा पण आला आहे सो. आणि इकडे जी लायटिंग आहे ना ती मनवानं टाकली आहे बिघडवून, कारण की याचं थोडंसं धागा निघाला, एक बल्ब तुटला आहे त्याच्यापासून. तर ते वायर लीक झाली की पूर्ण जे अख्खं लायटिंग आहे ते खराबच होऊन जातं. आणि इकडे बेडच्या मागे मनवानं बुक टाकलेलं, तर खूप साऱ्या वस्तू अशा बेडच्या मागे टाकून ठेवती. आणि इथे बेडच्या साईडला एक छोटा बॉक्स असतो माझा कायम, काही छोट्या वस्तू असतील, पेन्स असतील तर मी त्यात ठेवते. आणि हा जो स्टूल आहे तो मी साईड टेबल म्हणून यूज करते इकडे. तर जास्त काही सामानवरती ठेवणार नाही, म्हणजे जास्त आवरायला पण नाही लागत. आणि हा बॉक्स मी इकडे यासाठी सरकवला आहे, कारण की मग तिथे चार्जर वगैरे लावता येते, तिथे प्लग आहे. आणि त्या कॉर्नरमध्ये खूप सारी धूळ निघाली, कारण की तिकडे ड्रेसिंग टेबल होतं. आणि ही विंडो पण साफ करायची मला, कारण की पलीकडे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे खूप सारी धूळ येते आणि त्यामुळे मध्ये कट्टा आहे थोडासा, तर त्या कट्ट्यावर सगळी धूळ जमा झाली आहे, ती साफ करून घेते. ते मनवानं खूप साऱ्या वस्तू टाकल्यात, टोपी टाकली आहे आणि 1-2 तिचे छोटे जे बाहुले आहेत ते टाकल्यात. पण हँगरच्या मदतीने मी टोपी काढली, बाकीचं काही सामान निघत नाही आहे. ते आता मी नंतर कोणाच्या तरी मदतीने बेड सरकवून मग ते काढायला लागणार आहे. जास्त धूळ नसते मध्ये, पण मनवा खूप साऱ्या वस्तू टाकते. म्हणजे एक लिपस्टिक पण तिकडे टाकून दिली आहे तिनं, पण ते आता काढणं पॉसिबल नाही आहे.
ही टोपी तर निघाली आहे. तर आता वरच्या जाळा काढून घेते आधी. आणि विंडोत या खूपच सारी धूळ, कारण की शेजारी कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यामुळे. आणि बेड मी आधी बेड माझी अशी इकडच्या साईडला होती, जे तुम्हाला प्लग दिसतंय ना तिकडे होती. नंतर थोडंसं चेंज केलं मी, कारण की चेंज थोडा चांगला वाटतो, मग फ्रेश वाटतं रूममध्ये. आवरून तयार आहे, आंघोळ करून आले. पहिले मी उठले की पहिलं चहा घेतला आणि पहिले साफसफाईला लागले. आता गॅलरी पूर्ण साफ झाली, माझी रूम पूर्ण साफ झाली आहे. आणि आत्ताच मनवा पण आली. मनवा यायच्या आत माझी सगळी साफसफाई झाली. आणि आज ॲक्च्युली रविवार आहे, चतुर्थी आहे. चतुर्थीच्या दिवशी काही स्वयंपाक वगैरे नसतो आणि मनवा पण नव्हती. तर मग म्हटलं पहिले सकाळी सगळी साफसफाई करून घ्यावी. मग ह्या रूमच्या जाळ्या काढल्या, सगळं साफ केलं आणि इकडे पण सगळं साफ झालंय. फक्त हे कपाट मला थोडंसं लावायचं आहे परत एकदा, तर ते मी नंतर लावेल आता दुपारी. आणि आता मी चालली आहे बाहेर, वेपर्स आणायचे आणि केळी आणायचे आणि मग आल्यावर मी खिचडी करणार आहे. तर मनवा आली आहे, मनवाला भेटवते मी. आल्या पसारा चालू झाला आहे आणि तिला तिची रूममध्ये स्टिकर लावलेला अजून दाखवलंच नाही आहे. चल म्हणून तुला दाखवते तुझ्या रूममध्ये काय केलं. बाबू हॅलो तर कर. काय शोधतीये? पैसे? तुझे पैसे तिकडेच म्हणू डब्यात. तर चला आधी मी बाहेर जाऊन येते आणि मनूची रिॲक्शन बघूयात. आता मी तिला रूम पण दाखवते. तुझी रूम बघितली का? आपण तयार करतो ना. बघ बरं कसं वाटलं तुला? आवडलं तुला? मनूसाठी आपण रूम तयार करू. तर थोडं तुला हाऊस करू, छोट. आवडलं तुला? ते आवरायचंय अजून. तुला काय काय पाहिजे रूम मध्ये मला सांगा. इथं बसायचं म्हण्या होमवर्क करायला. दाखव बरं बसून. तर इकडचं सगळं आवरायचं राहिलंय अजून. सगळं डिक्लटर करायचं आहे. सगळं जे न लागणारं सामान आहे सगळं फेकून देणार आहे. आता साचून खूप पसारा झाला आहे. आणि हे सगळे बॉक्स ॲक्च्युली ह्याच्यात सगळं डेकोरेशनचं सामान आहे, तर ते एका कॉर्नरमध्ये लावून ठेवायचं आहे. आणि ही बेड अशीच ठेवणार आहे. पण इकडे हे सगळं सामान काढून इथे काहीतरी तिच्यासाठी अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल असं काहीतरी करणार आहे, किंवा मग टेबल खुर्ची ठेवणार आहे. म्हणून नको काढू सोन्या. बघू सगळे जुनं सामान आहे इकडे. त्यामुळे अजून हा फोटो सापडला आहे बारशाचा. मनू आहे, ही मनू आहे. पप्पा मम्मा आणि मनू. काय करतो?
मनूसाठी किती सरप्राईज करून ठेवले, केक बनवून ठेवला। हां थांब मी पीस करून देऊ का? कसं झालं बाबू? झालं ना, देते। सो फ्रेंड्स, आता मी माझं स्किन केअर करणार आहे आणि आठवड्यातनं एकदा मी हे गुड वाईफ्सचं ॲक्टिवेटेड चारकोल मास्क लावते आणि यानं डीप क्लिन्झिंग होतं। हे डीप क्लिन्झिंग फेस मास्क आहे आणि जे तुम्ही यूट्यूबवर पाहिले असतील बरेच सारे पील ऑफ मास्क असतात, तर त्या टाईपचं नाही आहे हे। आपण मुलतानी माती जशी लावतो त्या टाईपचा याला स्मेल येतो, एकदम छान असा मातीचा वास येतो आणि इझिली हे चेहऱ्यावर ब्लेंड होतं, अगदी इझिली। इतकं स्मूथ क्रीम आहे हे की तुम्हाला हा फेस मास्क लावल्यावर अजिबात त्रास होणार नाही, की खूप ओढल्यासारखं वाटणार नाही वगैरे। जे पील ऑफ मास्क असतात चारकोलचे त्यानं खूप त्रास होतो, तर हे खूप छान प्रोडक्ट आहे म्हणून मी आज ठरवलं की तुमच्याशी शेअर तर केलंच पाहिजे। लावताना असं राऊंड राऊंड करून लावायचं, म्हणजे थोडासा मसाज पण होतो चेहऱ्यावरती आणि जरूर ट्राय करा। मी मागच्या महिन्यापासून याला ट्राय करते आणि खूप छान डीप क्लिन्झिंग होतं, अगदी टॅनिंग निघून जातं वरती जे घाण बसलेली असती पोल्युशनमुळे चेहऱ्यावरती, तर सगळं क्लीन होऊन जातो चेहरा। गुड वाईफ्सचे प्रोडक्ट मी गेल्या वर्षीपासून वापरते आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत, कारण की हे केमिकल फ्री आहेत, हार्म केमिकल काहीसुद्धा नाही आहे। ऑल टाईप स्किन साठी हा यूजफुल मास्क आहे, जरूर तुम्ही जाऊन ट्राय करा जर तुम्हाला असं प्रोडक्ट हवंच असेल तर। आणि मास्क काढण्याचं पण खूप सोपं आहे। आता ड्राय झाले हे 10 ते 20 मिनटं ठेवायचं पूर्ण, तर काढताना मी काय केलं आहे, नॅपकिन ओला करून घेतलं आहे आणि थोडंसं मास्क परत एकदा ओलं केलं म्हणजे निघायला सोपं जातं। तर मी जस्ट वाईप करणार आहे यानं आणि लगेच हे निघून जाईल, हे बघा। आणि अगदी क्लीन होतो चेहरा। ज्यांना ब्लॅक हेड वगैरे आहेत त्यांना देखील हे यूजफुल आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना पण यूजफुल आहे। प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही वापरू शकता, असं काही नाही। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 12 महिने तुम्ही याला यूज करू शकता आणि वीकमधून एकदा लावायचं म्हणजे चेहरा क्लीन राहतो। तर हे बघा, इकडे पिंपल आलेला आहे, मी काही दिवसांपासून लावते तर तो पिंपल खूप मोठा होता आणि थोडा आता बारीक बारीक होत चालला आहे। खूप वेळा अनुभव घेतला, जेव्हा मला पिंपल्स येतात तेव्हा मी हा मास्क वापरतेच आणि हे जे पिंपल्स येतात आपल्याला ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला इफेक्ट त्याचा जास्त जाणवतो की कमी झाल्याचे, आणि डार्क स्पॉट पण कमी होतात। ॲक्च्युली जे टॅनिंग असतं चेहऱ्यावरचं ते निघून जातं आणि अगदी स्मूथ होते स्किन। तर तुम्हाला आत्ता पण माझ्या चेहऱ्यावर इफेक्ट दिसत असेल। ॲक्च्युली कॅमेऱ्यात खूप कमी कॅप्चर होतं पण तरी। आणि मग नंतर मी थोडंसं मॉइश्चराईज करणार आहे। हे पण गुड वाईफ्सचं ॲलोवेरा जेल आहे, ते मी तुम्हाला आधी पण शेअर केलेलं आहे। तर गुड वाईफचे सगळेच प्रोडक्ट खूप चांगले आहेत। हे प्रोडक्ट 18 वर्षानंतर कोणीही वापरू शकतं, तर तुम्ही जरूर जाऊन ट्राय करा, जेंट्स असू नाही तर लेडीज असू। तर याच्यात याची क्वांटिटी आहे 50 ग्रॅम आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे, याच्यात काही केमिकल वगैरे नाही आहे। आणि इथे प्राईस दिलेली असते 225, बट याच्यावर चांगले डिस्काउंट चालू आहेत, तर तुम्ही जाऊन ते यूज करा। आणि मी खाली माझा कुपन कोड पण देते, तो पण तुम्ही यूज करा, म्हणजे तुम्हाला आणि डिस्काउंट मिळेल। आणि इकडे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कसं वापरायचं वगैरे, तर मी तुम्हाला दाखवलंच आहे। खूप इझी आहे लावायचं आणि रिमूव्ह करायचं।
आणि रिमूव्ह करायचं पण खूप इझीच आहे, तर जरूर जाऊन ट्राय करा. खूप चांगलं प्रोडक्ट आहे हे. तर मी आता गॅलरीत बसली आहे आणि मनू अजून त्या खिडकीतच आहे. आता नवीन शेजारी आले त्यांच्याशीच गप्पा मारत बसली, कारण की माणसं नसतात ना, मग तिला बरं वाटतंय. आणि मी गॅलरीत बसले म्हणजे डायरी घेऊन. इकडे बरं वाटतंय, थोडी गॅलरी साफ केली. इकडे बल्ब आहे, वरती बल्ब लावलेला आहे आणि वरती इकडे कपडे वाळत घालायला दोऱ्या लावलेल्या आहेत. तर थोडंसं मी आता नेक्स्ट वीकचे जे व्हिडिओ आहेत ते प्लॅन करते आहे आणि लिहून ठेवते आहे त्याप्रमाणे. मग मला सोपं जातं, जास्त विचार नाही करायला लागत आणि खूप छान वाटतं. गॅलरीत हवा पण येते मस्त. तर आता मी स्वयंपाक आमचा ठरला. आता पंकज आले होते, तर सुकी बटाट्याची भाजी आणि मुगाची खिचडी बनवणार आहे, चपाती आणि जिलेबी आहे त्याच्याबरोबर नैवेद्याला. तर आजचा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आणि भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.